नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। मित्रांनो, माझं नाव प्रियदर्शिनी आहे। मी कॉलेज संपवून एका मॉलमध्ये सेल्समन म्हणून कामाला लागले होते। तिथे मला चांगली पगार मिळायची आणि माझा त्या ठिकाणी पीएफ पण जात होता। मी खूप आनंदी होते की मला चांगला जॉब लागला होता आणि दिवस माझे खूप छान चालले होते। माझे तिथं नवीन मित्रमैत्रिणी बनले होते। आमचे जे सुपरवायझर होते तेही खूप चांगले होते। हसून खेळून मन मोकळे करून तिथे वावरायचे। एक वर्ष मी खूप आनंदाने तिथे काम केलं, पण एक वर्षानंतर तिथे लागला लॉकडाऊन। लॉकडाऊननंतर मी घरीच होते। घरामध्ये लॉकडाऊन संपेपर्यंत कधी चांगले कधी वाईट दिवस गेले। लॉकडाऊन उघडल्यानंतर माझे घरचे मला म्हणाले, आता तू जॉब नको करू आणि घरीच राहा, आता आम्ही तुझं लग्न करून टाकू। मला माझ्याहून लहान छोटी बहीण होती आणि मी आणि अशा 2 जणी होतो। पण मला वाटलं की इतक्या लवकर लग्न करायला नको, कारण की माझं वय आता 19 चालू होतं। त्यामुळे मी आईला म्हटलं की आई, मी जॉब करते आणि माझा जॉब चांगला आहे, त्यामुळे मी तिथे वापस कामासाठी चालल्या जाईल। आई म्हणाली, ठीक आहे, पण आम्ही तुझ्यासाठी स्थळ बघतच राहू। मी म्हणाले, हो बघत राहा, मला आवडला तर मी लग्नासाठी हो म्हणेल। आणि मी ज्या ठिकाणी काम करत होते तिथे मी गेले। तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आता या ठिकाणी वॅकन्सी नाही, आपली दुसरी ब्रांच आहे, तिथे तुम्हाला जावं लागेल। आणि ते माझ्या घरापासून खूप लांब होतं। म्हणून मी विचार केला, मी तिकडेही जाऊन जॉब करेल, कारण की मला तो जॉब खूप आवडलेला होता। पगार चांगली होती आणि मला ते कामही आवडत होतं। पण तेवढ्यामध्ये माझ्या चुलत बहिणीचा नवरा, त्याचं नाव होतं विवेक, ते दिसायला खूपच ॲट्रॅक्टिव्ह होते। त्यांना जे कोणी बघेल त्यांच्याकडे बघतच राहील, त्यांची अशी पर्सनॅलिटी होती। त्यांनी नेमकं बिझनेस स्टार्ट केलं होतं ट्रान्सपोर्टचं, आणि त्यांना बॅक ऑफिसमध्ये मुलगी लागत होती। तेव्हा ते मला येऊन म्हणाले, प्रियदर्शनी, तू इतक्या लांब जाऊन काम करशील तर थकून जाशील, त्यासाठी तू माझ्या ऑफिसमध्ये लागून जा। मी आत्ताच नवीन ऑफिस ओपन केलं आहे ट्रान्सपोर्टचं, आणि ते लोक जे पगार देतात ते मी तुला देईल, आणि मला तुझाही सपोर्ट असेल की माझी घरची व्यक्ती इथे काम करते। मी म्हटलं, भाऊजी बरोबर म्हणत आहेत, इतक्या लांब जाऊन काम करण्यात काही अर्थ नाही। आपण आपल्या घरच्या माणसाच्या ऑफिसमध्ये काम करतोय तर आपण सेफ राहू। पण झालं त्या वेगळं, मी माझ्या भाऊजीचं ऑफिस म्हणून मी तिथे काम करायला सुरुवात केली, आणि माझं राहणं थोडं स्टायलिश होतं। त्यामुळे भाऊजी रोज ऑफिसला आल्यानंतर मला गुड मॉर्निंग म्हणायचे, माझ्या खांद्यावर हात ठेवून मला बोलत असायचे। मला नवीन नवीन असं वाटलं की ते माझे भाऊजी आहे, तेवढं तर त्यांचा हक्क असतोच बोलण्याचा, खांद्यावर हात ठेवण्याचा। त्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं सुरुवातीला, पण ते नंतर दिवसभर माझ्या बाजूला येऊन बसायचे आणि ट्रान्सपोर्टच्या कामाबद्दल मला शिकवायचे। पण त्यावेळेला त्यांचे नकळत हात माझ्या हाताला स्पर्श व्हायचे, आणि त्यामुळे त्यांची भावना ही मला दिसून यायची, ती कुठेतरी हललेली आहे। मी ते बघून दुर्लक्ष करायचे। असं त्यांनी खूप वेळा केलं। मी म्हटलं, कदाचित त्यांच्याकडून चुकून झालं असेल, पण आता तर ते बिनधास्त माझ्या हाताला हात धरून चुंबन करायचे आणि माझ्या गोऱ्या मांड्यावरून हात फिरवायचे। खूप दिवस त्यांनी माझ्या गोऱ्या मांड्यांना हात फिरून आनंद घेतला। मी एक दिवस विचार केला, मी आता इथे काम करणार नाही आणि कुणाला काही न सांगता हा जॉब सोडून दुसरीकडे कामाला चालल्या जाईल। पण हे माझ्या भाऊजीला माहीत झालं आणि त्यांनी माझी माफी मागितली। म्हणाले, मी आता यापुढे असं काही करणार नाही। मी म्हणाले, भाऊजी, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, तुम्ही माझ्यासोबत असं काही कराल। तेव्हा ते म्हणाले, हो तुझं बरोबर आहे म्हणणं, पण मी तुझ्या गोऱ्या मांड्या बघून माझ्या भावनाला थांबू शकलो नाही, आणि माझ्या भावनाला तुझ्या जीवनाला स्पर्श करण्याची आतुरता लागली होती, त्यामुळे मी असं वागलो। तेव्हा मी त्यांना म्हणाले, भाऊजी, तुम्हाला तर बायको पण आहे आणि ती पण सुंदर आहे, तर तुम्ही तुमच्या बायकोच्या जीवनामध्ये भावना टाकून आनंद घेत असताना मग माझ्या जीवनाच्या मागे का लागला? तेव्हा भाऊजी म्हणाले, मी आता तुझी माफी मागतो आणि यानंतर मी असं काही वागणार नाही, फक्त तू जॉब सोडून जाऊ नकोस। मी म्हटलं, भाऊजींना आपण एक चान्स देऊयात, आणि मी माझ्या कामाला लागले।
भाऊजी सकाळी ऑफिसला यायचे आणि त्यांचा चेहरा दाखवून चालले जायचे. मला वाटलं भाऊजी आता सुधारले आहेत, त्यांनी त्यांच्या भावनावरती कंट्रोल केला आहे. आता ते माझ्या जीवनामध्ये कधीही त्यांच्या भावना टाकण्याचे विचारसुद्धा करणार नाही. त्यानंतर असेच दिवस गेले आणि हळूहळू माझा वाढदिवस जवळ येत होता. माझा वाढदिवस होता 26 जूनला. मी त्या दिवशी 19 वर्षे संपवून 20 वर्ष मला चालू होणार होतं. भाऊजींना ते माहीत पडलं की माझा वाढदिवस आहे, त्यामुळे सकाळी सकाळी ते माझ्यासाठी एक कॅडबरी घेऊन आले आणि मला त्यांच्या हाताने ती खाऊ घातली आणि म्हणाले, हॅपी बर्थडे प्रियदर्शनी. मी म्हणाले, भाऊजी थँक्यू. तेव्हा ते म्हणाले की आज आपण तुझा बर्थडे सेलिब्रेशन करूयात. मी म्हटलं कसं ते? म्हणाले, चल तू गाडीमध्ये बस, तुझ्यासाठी सरप्राईज आहे. त्यांनी मला गाडीमध्ये बसवलं. मला पहिले ते मॉलमध्ये घेऊन गेले. मला 2-3 ड्रेस त्यांनी माझ्या पसंतीचे घेऊन दिले. नंतर मला पिझ्झा खाऊ घातला. नंतर त्यांनी सिनेमाचे 2 तिकीट काढले कॉर्नर सीटचे आणि मला मूवी बघायला घेऊन गेले. आणि त्यांनी थिएटरमध्ये मूवी बघताना तेच केलं जे नको करायला पाहिजे होतं. त्यांनी माझ्या अस्तित्वावर हात ठेवून आनंद घेण्यास सुरुवात केली. ते माझ्या अस्तित्वाला कुरवाळत होते. मी शांत होते त्या क्षणाला. मलाही आनंद वाटत होता, कारण की त्यांची पद्धतच वेगळी होती. थोड्या वेळाने मीही भानावर राहिले नव्हते. मीही त्यांना पूर्णपणे साथ देत होते. त्यांची भावना माझ्या हातात आली होती आणि मी त्यांच्या भावनासोबत खेळत होते. खूप वेळ त्यांची भावना माझ्या हातात होती आणि माझे अस्तित्व त्यांच्या हातात. पूर्ण 3 घंटे पिक्चर संपेपर्यंत त्यांनी त्यांची भावना जीवनामध्ये ठेवून सुंदर वेळेचा आनंद घेत राहिले. पण जसा पिक्चर संपला तसे लाईट ऑन झाले आणि मी जी भानावर नव्हते ती भानावर आले. आणि माझी अवस्था बघून मीच आश्चर्यचकित झाले की मी माझ्या स्वतःवरती ताबा ठेवू शकले नाही. आणि तेव्हाच भाऊजींच्या 2 तोंडामध्ये मारल्या. भाऊजी एकदम गालाला हात लावून माझ्या तोंडाकडे बघत होते. मी म्हणाले, भाऊजी तुम्ही कधी सुधारू शकत नाही. तुम्ही वाईट आहेत तर वाईटच राहणार. मी तुमच्यावर भरोसा केला होता, तरीही तुम्ही फिक्कट गुलाबीला का सुजवलं? शेवटी त्यांनी इच्छा पूर्ण केली होती. आणि मी हे बोलून खूप जोरजोरात रडायला लागले आणि तिथनं रिक्षा पकडून माझ्या बहिणीकडे गेले आणि त्यांना पूर्ण हा प्रकार सांगितला. तेव्हा ताईने माझा हात पकडून पोलीस स्टेशनला घेऊन गेली आणि तिने स्वतः तिच्या नवऱ्यावरती केस केली. पोलिसांनी माझ्या भाऊजीला चांगला चोप दिला आणि त्याला तुरुंगात पाठवलं. मित्रांनो, असे भाऊजी नसलेले बरे. शेवटी त्यांनी चुलत भाऊजीसारखंच माझ्यासोबत व्यवहार केला. मित्रांनो, आजची आपल्याला ही मनाला हलवून टाकणारी कथा आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद. आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.